हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनी आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे कटहल बिर्याणी किंवा आपण फणसाची बिर्याणी म्हणू शकतो. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे आणलेलं मी फणस, भाजीचा फणस आहे. त्याला कटहलसुद्धा म्हणतात, हिंदीमध्ये कटहल म्हणतात आणि गावाला आम्ही पूसची भाजीसुद्धा म्हणतात. हे छोटा फणस ह्या भाजीसाठीच असतं, कोवळा असा. तर हा फणस फणसाचं बिर्याणी मी आज करून दाखवणार तुम्हाला. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. आता आपण सुरीला तेल लावून घ्या. असं हाताला सुद्धा थोडं तेल लावून घ्यायचं, म्हणजे हाताला ते चीक असतं तो चिकटणार नाही. तर आपण ह्याला कापून घेऊया. चीक काढून टाकायला. चीक आहे, आपण काढून टाकूया. पुसून घेऊया. आणि याच्यात आता आपण याचे तुकडे करूया. संपूर्ण चीक काढून घ्यायचं. मधला जो भाग आहे तो आपण कापून टाकायचा. तो घ्यायचा नाही आपल्याला. आणि वरची साल, ही जी साल आहे ती सुद्धा आपण घेणार नाही. धारदार असं घ्यायचं विळी किंवा चाक, ते पटकन कापलं जातं. कापल्यानंतर लगेच ते पाण्यात टाकायचं तुकडं. असे आपण तुकडे करून घ्यायचे. हा एवढा भाग आपला घ्यायचा आहे पाण्यात टाकलेला. हा मधला भाग आहे तो घ्यायचा नाही. आणि ही पाठची साल आहे ती काढून टाकायची. कोणी पूस म्हणतो, कोणी कैरी म्हणतो, कटहलसुद्धा म्हणतात. आम्ही फणसाची भाजी म्हणतो. कोवळा फणस असतं त्याची भाजी. त्याला कुयरीसुद्धा म्हणतात गावच्या ठिकाणी. आपल्याला बिर्याणी करायची म्हणून मोठे मोठे तुकडे करायचे. त्याचे हे पाण्यामध्ये टाकून ठेवायचे. कच्चा फणस आपण साफ करून घेतले. आपल्याला पाहिजे असे तुकडे आपण करून घेऊया. आता हा सगळा फणसाचे ते तुकडे केले ते मी आता धुवून नंतर ते
उकडून घेते. ह्याच्यात अगोदर आपण हे पाण्यामध्ये मीठ टाकूया. मीठ आणि थोडी हळद. त्याच्यात हे तुकडे आपण टाकून घेऊ. बिर्याणी करायचे म्हणून मोठे मोठे तुकडे ठेवले. जर आपल्याला भाजी करायची असेल तर हे तुकडे आपण मॅश करू शकतो. आता हे आपण उकळत ठेवूया. गॅस चालू करते. छान शिजून घ्यायचे आहेत आपल्याला फणस. झाकण ठेवते. कसं आपण गरम करून घेऊया. त्याच्यात घेतले मी हिरवी वेलची, धणे घेतले आहेत, काळी मिरी, लवंग, दालचिनी, जायपत्री, चक्री फूल, मोठी वेलची आणि तेजपत्ता, थोडी बडीशेप. एवढं साहित्य मी गरम मसाला म्हणजे बिर्याणी मसाला बनवण्यासाठी घेतलेला आहे. एकदा हा गरम मसाला पण करून ठेवला की कुठल्या भाजीला सुद्धा आपल्याला उपयोगी येतो. हलकासं भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही. असं जाडसरच आपल्याला गरम मसाला तयार करायचा. बघा छान स्मेल येते. बघा सुवास सुटले गरम मसाल्याचा. जाडसरच असं घ्यायचं बारीक. आता आपला बिर्याणी मसाला सुद्धा तयार झालेला आहे. आणि इथे मी फणसाचे फणस शिजवायला ठेवले. मी कुकरमध्ये शिजवलं तर लगेच शिजेल, पण मी पातेल्यामध्ये शिजत ठेवले. जास्त वेळ लागतो शिजायला आणि कुकरमध्ये लगेच शिजतो. आता फणस चांगला शिजून घेतला आहे बघा. एकदम पण मॅश असं करायचं नाही, तर थोडं असं शिजून घ्यायचं. कुकरमध्ये जास्त शिजतं म्हणून मी बाहेर त्याला शिजून घेतलं बघा. जास्त असं शिजलं पाहिजे. आता त्याच्यात मी साहित्य टाकणारे काय ते तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर म्हणजे कांदा टाकते बारीक कापलेले. त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट आहे. खूप सारी कोथिंबीर, पुदिना, त्याच्यानंतर बाकीचे मसाले टाकते. थोडं हिंग, त्यानंतर हळद अगोदर सुद्धा आपण टाकलेली. जिरा पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर किंवा मसाला टाकला तरी चालेल. आपल्याला जेवढी बिर्याणी तिखट पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं. त्यानंतर टाकणार मीठ. आपण जो भात बनवणार त्याच्यात आपण मीठ टाकणार आहे. अंदाजाने मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर कांदा तळून घेतलेला आहे. बारीक तळून टाकलं ते सुद्धा तळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर दही टाकणार आहे.
4 मोठी चमचे दही टाकले. आता आपल्याला थोडं मिक्स करून ठेवून द्यायचे. मॅरिनेशन करायचे आपल्याला. आपण ते हाताने थोडं मिक्स करूया. अर्धा तास तरी असं आपण मुरत ठेवूया दह्यामध्ये आणि नंतर आपण बिर्याणीला सुरुवात करायची. आता ही छानपैकी आतपर्यंत हा दही मसालेवाले दही आतपर्यंत पोहोचतो म्हणून अर्धा तास तरी त्याला आपण लावून ठेवायचं. आता आपण हा गरम मसाला बिर्याणी मसाला जो तयार केला तो आपण टाकूया. हा सुद्धा मी टाकलेला. चांगला मिक्स करूया. अर्धा तास याला झाकण ठेवायचं आणि तसंच ठेवून द्यायचं म्हणजे छानपैकी त्या फणसाच्या तुकडे जे केले त्याच्यामध्ये मुरून जाणार. बिर्याणीसाठी मी घेतले बासमती तांदूळ आणि ते अर्धा तास मी भिजत ठेवले. स्वच्छ धुवून आता हे बघा भिजलेले आहे. अर्धा तास भिजत ठेवलेले. आता इथे पाणी मी उकळत ठेवले आहे. त्याच्यामध्ये टाकते तेजपत्ता. हे आपल्याला भात बनवायचं आहे. एक दालचिनीचा तुकडा, लवंग, मोठी वेलची, चक्री फूल आणि काळी मिरी. थोडं तूप, मीठ जास्त टाकायचं आणि पाणी उकळायचं अगोदर. नंतर आपण त्याच्यात तांदूळ टाकणार. छान उकळ येऊ द्यायला. त्याच्यात झाकण ठेवायचं. पाणी उकळलेलं आहे. आपण याच्यात तांदूळ टाकूया. ते मी 1/2 किलो तांदूळ घेतलेले. आणि 80 ते 85% आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे. त्याच्यावर आपण झाकण ठेवूया. कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची, आता इथे आपण फणसाचे जे कच्चा फणस त्याला मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. म्हणजे दही सर्व मसाल्यावर लावून ठेवलेलं आहे अर्धा तास. आता हे आपण फोडणी देऊया.
गॅस स्लो ठेवलेले आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. कोणी कठोळ म्हणतात, कोणी कठोळ म्हणतात, कोणी फ्रूट्सची भाजी म्हणतात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळी नावं असतात. थोडा वेळ गॅस घेऊन स्लो ठेवते. त्याच्यावर मोठं झाकण ठेवते. बघूया. तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला याची छान ग्रेव्ही तयार करायची. त्यासाठी मी आता ह्याच्यात गरम पाणी ओतणार आहे आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढी आपण पाणी ॲड करायचं त्याच्यात. आता थोडा वेळ परत आपण त्याला उकळी आणूया. दोन थर लावूया आणि एक थर त्याच्यात आता आपण भात टाकूया. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकूया त्याच्यावर. तळलेला कांदा, थोडे काजू टाकूया. त्याच्यानंतर परत आपण ग्रेव्ही वरती टाकणार आहोत. व्यवस्थित लावून घ्यायचं थर. आता आपण दुसरा थर परत भाताच ठेवणार आहे. गॅसची फ्लेम बंद केलेली मी. पाव किलोचं पीठ भात केलेले बिर्याणी. तुम्हाला कलर चालत असेल कलर टाकलं तरी चालेल, पण इथे मी पाण्यामध्ये केसर भिजत ठेवले ते टाकणार आहे. आता परत याच्यावर मी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर पुदिना दोन्ही मिक्स आहे. त्याच्यानंतर कांदा, तळलेला कांदा, त्याच्यानंतर तळलेले काजू, नंतर खाली कढई खाली आपण तवा ठेवणार आहे आणि त्याला छानपैकी थोडा वेळ आपण केसर घेतलेले मी पाहू शकते. केसरचं पाणी पण टाकणार. दूध टाकून केसर भिजत ठेवलं तरी चालेल. कलर वगैरे इथे वापरलेले आहे. केसर जे आहे त्याचंच कलर आहे. आता आपण वरती थोडं थोडं तूप टाकून झाकण ठेवूया.
आता आपण झाकण ठेवूया आणि थोडा त्याला दम देऊया. बघूया आपण बिर्याणी छान तयार झालेली आहे. आता थंड झाल्यावर आपण सर्व करू. इथे मी काकडीची कोशिंबीर केली, दही टाकून काकडीची कोशिंबीर बिर्याणीबरोबर खाण्यासाठी. याच्यात मी थोडी साखर, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट, मीठ एवढं टाकलं. आता ही कोशिंबीर आपण बिर्याणीबरोबर खायला देणार. तर मी झाकण ठेवते आणि नंतर सर्व करते. मी बनवलेली फणसाची बिर्याणी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.